अरे देवा, अखेर माझे चांगले दिवस आले. मी करोडपती झालो, करोडपती. काय रे राजा, सकाळ सकाळी तुला लॉटरी लागली की काय? का तुला स्वप्नात येऊन कुबेरनं तिजोरीच दिली? हा, अरे गंपू, स्वप्न नाहीये, खरंय खरं. अरे माझ्या मोबाईलवर मेसेज आलाय की तुमच्या खात्यात 25 लाख रुपये जमा झालेत म्हणून. आणि जर तुम्हाला ते पैसे पाहिजे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि प्रोसेसिंग 5,000 रुपये फक्त फी भरा. आणि मी ते भरलेत. आता थोड्या वेळात येतीलच 25 लाख रुपये. यस. अरे मूर्खा, त्याला लॉटरी नाही, त्याला ऑनलाईन नाही ना चुना लावणं म्हणतात, चुना लावणं. आणि तो मेसेज तुला नाही, तुझ्या खिशाला लागलेला आहे ना, सुरंग आहे सुरंग. गंपू, तू आहे ना, तू जळू आहे जळू. तुला माझी प्रगती ना अजिबात बघवत नाही. अरे जर 5,000 रुपये भरून जर 25 लाख रुपये येणार असतील तर हरकत काय? आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. अरे राजा, तुला काहीही मिळणार नाही, तू सगळे ना गमवून बसणार आहे. अरे ज्या लॉटरीचं तू तिकीटच काढलं नाही, ती लॉटरी कशी काय मिळणार तुला? हा, ती काय तुझ्या मामाची कंपनी आहे काय? हा अरे हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. अरे आजकालच्या मॉडर्न जगात तू जगत नाहीयेस. आजकाल सगळं डिजिटल चालतं. डिजिटल इंडिया म्हणतात आजकालच्या युगाला. आणि जर मी नसल काढलं तिकीट पण माझं नाव ऍटो सिलेक्ट झालं असेल ना, अरे हो, पण 5,000 रुपये पाठवल्या तुझं बँक अकाउंट सुद्धा पूर्ण नील झालं असणार आहे ना. हा, आता तुला विश्वास ठेवायचा असेल तर तू ठेव बाबा, नंतर तूच आमच्याकडे भिका मागशील ऑनलाईन. अरे असं असतं का रे? अरे ह्या मेसेजच्या खाली असंही लिहिलंय, हा मेसेज जर तुम्ही 10 लोकांना नाही पाठवला तर अनर्थ होईल. अरे अनर्थ तर तेव्हा झाला जेव्हा देवाने तुला बुद्धी वाटताना तुझ्या नावापुढे नॉट रिचेबल असं लिहिलं होतं. थांब, मी त्या नंबरवर कॉल करतो आणि शिव्या घालतो. ए, तू काय चुकून मला कॉल लावलाय का? आईला गंप्या, तूच लॉटरीचा मेसेज केला होतास का रे? म्हणलं जर आता महागाई वाढलीये, तुझ्याकडे पैसे मागितले असते तर तू काय उसने पैसे दिले नसते. म्हटलं जरा ही अशी ऑनलाईन आयडिया करून बघूयात, नाही का? गंप्या,